एक्झाम्पल नंबर 10 फ्रॉम प्रॉब्लेम सेट. पहा सर इथे कसं आहे, तर हा सेंटर आहे, ए बी इज डायमीटर आहे, ही ए बी डायमीटर आहे, व्यास आहे, म्हणजे सर लक्षात घ्या ही रेडियस झाली, ही लक्षात घ्या रेडियस झाली, आणि लक्षात घ्या ही पण रेडियसच आहे. बघा सर ही पण रेडियस आहे, बरोबर आहे. दीज आर हे तिन्ही सेम आहे, कारण रायडी ऑफ द सेम सर्कल. पहिलं लिहूनच टाकूया, म्हणजे कसं होईल बघा सर. सी ए इज इक्वल टू सी बी इज इक्वल टू सी टी इज इक्वल टू आर. ह्याला कारण रायडी ऑफ द सेम सर्कल. ह्याला काय कारण बघा सर, रायडी ऑफ द सेम सर्कल, रायडी ऑफ सेम सर्कल. आता हा एक विषय संपला. आता एक लक्षात घ्या सर, हा रेडियस आणि टँजंट याच्यामधला हा कोण कसा आहे बघा सर, 90 आहे, बरोबर ना. अँगल टी, मेजर ऑफ अँगल टी इज इक्वल टू 90 डिग्री, बरोबर सर. ह्याला कारण काय बघा सर, टँजंट थिअरम, टँजंट थिअरम बघा सर, बरोबर आहे का, टँजंट थिअरम. हां, स्पर्शिका प्रमेय, अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. आता तुम्हाला हे कळतंय का बघा सर, एपी परपॅन्डिक्युलर टू, एपी परपॅन्डिक्युलर टू पी क्यू, बरोबर आहे का बघा सर, एपी परपॅन्डिक्युलर टू पी क्यू, बी क्यू परपॅन्डिक्युलर टू पी क्यू, बरोबर आहे सर. आणि सी टी इज ऑल्सो, बरोबर आहे सर, अँड सी टी इज ऑल्सो परपॅन्डिक्युलर टू पी क्यू. हे दोन परपॅन्डिक्युलर असण्याचं काय कारण सांगा सर, इट इज गिव्हन. आणि हे 90 असण्याचं काय कारण बघा सर, बिकॉज मेजर ऑफ अँगल टी इज इक्वल टू 90. मग सगळ्याच ह्या लाईन ए पी, बी क्यू आणि सी टी पी क्यू ला पॅरलल आहेत, म्हणजे हे 90, 90 आणि हे तीन पॅरलल लाईन झाल्या सर, ह्या तीन पॅरलल लाईन झाल्या. देअरफॉर हिअर ए पी इज पॅरलल टू बी क्यू इज पॅरलल टू सी टी, बरोबर सर. हे ह्याला कारण, हे ह्याचं कारण सर, हे कारण दिसतच आहे परपॅन्डिक्युलर आहे, दिस इज द पॅरल, एक पॅरल आहे. मग आता प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स काय सांगते बघा सर, तुम्हाला आठवतं का प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स, 3 पॅरलल लाईन्स आठवतंय बघा सर. इथं ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, आठवतंय का बघा, 3 लाईन्स पॅरलल आहेत. ही त्याची इंटरसेक्टिंग लाईन आहे, आपण असं बघितलं होतं ए बी सी, आठवतंय का बघा. आणि इकडं आपण असं आणखीन एक इंटरसेक्टिंग लाईन आहे असं पाहिलं होतं, लक्षात घ्या, पी क्यू आर. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स ती काय सांगते, तर ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. सेम इथं बघा सर, ह्या पॅरलल लाईन्स आहेत, ही इंटरसेक्टिंग लाईन आहे, ही इंटरसेक्टिंग लाईन आहे. मग पी टी अपॉन टी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन सी बी, राईट आहे का बघा सर. बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स, इथे बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, 3 समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार. काय गुणधर्म सांगतो, पी टी अपॉन टी क्यू, बघा सर, पी टी अपॉन टी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन सी बी, ए सी अपॉन सी बी. पण ए सी अपॉन सी बी काय सांगा, आर आर आहे. देअरफॉर लक्षात घ्या, पी टी अपॉन टी क्यू इज इक्वल टू आर अपॉन आर, म्हणजेच 1, बरोबर सर. आर 1 जा आर, बघा सर, आर 1 जा आर, आर 1 जा आर. देअरफॉर पी टी इज इक्वल टू टी क्यू, तिरकस गुणाकार केला सर. देअरफॉर पी टी इज इक्वल टू टी क्यू, देअरफॉर पी टी इज इक्वल टू टी क्यू, ह्याला म्हटलं रिझल्ट नंबर 1. खूप महत्वाचं आहे सर, हे पी टी इज इक्वल टू टी क्यू झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, तर सीपी कॉन्ग्रुएंट टू सी क्यू दाखवायचं आहे. कुठं आहे सीपी, व्हेअर इज सीपी, तर इथं आहे बघा सर, हे सीपी, हे सीपी. आणि सी क्यू कुठं आहे लक्षात घ्या सर, हे सी क्यू, हे हे सी क्यू. हे 2 दाखवण्यासाठी हा ट्रायंगल 1 नंबर आणि हा ट्रायंगल 2 नंबर तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायला लागेल, किंवा
कॉन्ग्रुएंट दाखवायला लागेल. लक्षात घ्या. कसं दाखवायचं तर ह्याच्यामधली सर ही पीटी, रेड मधली पीटी आणि लक्षात घ्या ब्ल्यू मधली टी क्यू ही सेमच आहे की सर. पीटी इज इक्वल टू टी क्यू बाय 1. हिथं सर हा अँगल 90 आहे रेड मधला, हा रेड मधला अँगल 90 आहे आणि हा ब्ल्यू मधला अँगल पण 90च आहे. आता लक्षात घ्या रेड मधली ही सीटी आणि लक्षात घ्या ब्ल्यू मधली ही सीटी, बघा दिसली का तुम्हाला ब्ल्यू मधली, ती कॉमन साइड आहे. म्हणजे ही बाजू ही बाजूला सेम आहे. पीटी इज इक्वल टू टीबी. हा अँगलला हा अँगल सेम आहे, ह्या बाजूला ही बाजू सेम आहे. साइड अँगल साइड, साइड अँगल साइड, यस ए यस. टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग अखंड ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असेल तर ब्ल्यू ट्रायंगल जर कात्रीनं कापला यावर ठेवला तर सीपी वर सीक्यू फिट बसणार. देअरफॉर सीपी कॉन्ग्रुएंट टू सीक्यू. मग आपल्याला लक्षात घ्या आता हे लिहायचं आहे. कसं लिहायचं तर हे लिहित असताना इन ट्रायंगल, बघा सर इन ट्रायंगल पहिला आहे सीटीपी, इन ट्रायंगल सीटीपी अंश. दुसरा कुठला आहे बघा सर ट्रायंगल सीटी क्यू, ट्रायंगल सीटी क्यू. बरोबर सर. रेड मधलं पीटी, रेड मधलं लक्षात घ्या पीटी आणि लक्षात घ्या ब्ल्यू मधलं टी क्यू. हे दोन कसे आहेत सांगा सर कॉन्ग्रुएंट आहेत. का बाबा कॉन्ग्रुएंट आहेत तर बाय 1 इथं प्रूव्ह केले बघा. पीटी इज इक्वल टू टी क्यू बाय 1. अँगल टी आणि अँगल टी 90 आहे. तो का सांगा इथे बघा मेजर ऑफ अँगल टी इज इक्वल टँजंट थेरम. टँजंट थेरम नुसार सर हे दोन 90 आहे. टँजंट थेरम नुसार म्हणजे मेजर ऑफ अँगल सीटीपी रेड मधला, मेजर ऑफ अँगल सीटीपी कॉन्ग्रुएंट टू अँगल सीटी क्यू, अँगल सीटी क्यू. का बाबा इच 90. काय कारण सांगा सर इच 90, दोघं 90 आहेत. का तर वरती प्रूव्ह केले की हे अँगल टी 90 प्रूव्ह केले इच 90. मग रेड मधलं इथं सीटी, रेड मधलं सीटी, ब्ल्यू मधलं लक्षात घ्या सीटी. बरोबर आहे का बघा सर. हा अँगल जो होतो तो जरा ह्याच्यामध्ये लिहूया. हा अँगल सीटी क्यू ब्ल्यू मध्ये लिहूया. अँगल सीटी क्यू दिसायला जरा बरं. मग हा इकडला सीटी इकडला सीटी हे कसं आहे सांगा कॉन्ग्रुएंट आहे. हे कसं आहे सांगा सर कॉन्ग्रुएंट आहे. का कॉन्ग्रुएंट आहे सांगा सर कॉमन साइड. का कॉन्ग्रुएंट आहे सांगा सर कॉमन साइड. लक्षात आलं का बघा सर आपण पीटी कॉन्ग्रुएंट टू टी क्यू, रेड पीटी ब्ल्यू टी क्यू कॉन्ग्रुएंट आहे बाय 1. हा अँगल 90 पीटी हे सी टी पी आणि सी टी क्यू, रेड अँगल सी टी पी, ब्ल्यू अँगल सी टी क्यू हे दोन कॉन्ग्रुएंट आहे इच 90. हिकडली सीटी, हिकडली सीटी रेड सीटी ब्ल्यू सीटी कॉन्ग्रुएंट आहे कॉमन साइड. म्हणजे साइड अँगल साइड ह्याला म्हणायचं सर SAS टेस्ट. SAS टेस्ट यानुसार रेड ट्रायंगल, रेड ट्रायंगल लक्षात घ्या या ठिकाणी CTP, रेड ट्रायंगल CTP आणि ब्ल्यू ट्रायंगल CTQ आणि ब्ल्यू ट्रायंगल लक्षात घ्या CTQ हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. कुठल्यानुसार SAS. मग लक्षात घ्या अखंड ट्रायंगल एकरूप असेल तर त्याची ही उरलेली साइड कॉन्ग्रुएंट असणारच ना. CP कॉन्ग्रुएंट टू CQ. का करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, करस्पॉन्डिंग sides of congruent triangles are congruent. Corresponding sides of congruent triangles एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणजेच लक्षात घ्या CP, रेडची CP, रेडची CP आणि लक्षात घ्या ब्ल्यूची CQ ही लक्षात घ्या कशी आहे सांगा कॉन्ग्रुएंट आहे. का कॉन्ग्रुएंट आहे तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात.
हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या ह्या संगत बाजू कशा असतात, एकरूप असतात. म्हणून CP कॉन्ग्रुएंट टू CQ हे आपलं आवश्यक साध्य काय झालं, सिद्ध झालं. कळलं का बघा सर. आपण जर इकडे आलो, हे खूपच सोपं आहे. काय आहे याच्यामध्ये, एक्झाम्पल नंबर 17 आहे, ऍक्टिव्हिटी शीट आहे. काय म्हणतंय सांगा सर, ड्रॉ सेगमेंट GF. हे GF काढलं, ओके. अँगल EFG कुठं आहे, अँगल EFG हा अँगल दिसतोय बघा सर, हा. आणि अँगल FGH कुठं आहे, FGH हा दोन अँगल, हा अँगल, बरोबर आहे सर. हे दोन अँगल लक्षात घ्या, समान आहे असं तो म्हणतोय, लक्षात घ्या. ह्याला कारण त्यांनी देत असताना लक्षात घ्या, ह्या EF पॅरलल टू GH दिलेला आहे सर, लक्षात घ्या. EF पॅरलल टू GH दिलेला आहे, EF पॅरलल टू GH दिलेला आहे त्यांनी एक्झाम्पल मध्ये. जे पुस्तकामध्ये जर आपण बघितलात तर EF पॅरलल टू GH बघू शकता आपण पुस्तकामध्ये दिलंय की नाही. EF पॅरलल टू GH इज गिवन. मग हे जर पॅरलल असेल तर हा जर जोडलं तर हे कसले कोण आहेत सांगा सर, अल्टरनेट अँगल्स. तर अल्टरनेट अँगल्स कसे असतात सांगा सर. नाही, एक मिनिट सर, बरोबर आहे सर. हा, हे अल्टरनेट अँगल्स आहेत. मला आपण काय नाव देऊया सांगा सांगा सर, अल्टरनेट अँगल्स दिले का बाबा. अल्टरनेट अँगल्स, व्युत्क्रम कोन, हे त्याचं कारण सर, बरोबर ना. बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स अल्टरनेट अँगल झालं सर, लक्षात घ्या. आता या ठिकाणी अँगल EFG, अँगल EFG हा कोन, हा कोन लक्षात घ्या याच्या निम्मा होणार. कळलं का बघा सर, याच्या निम्मा होणार का, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. अँगल EFG हा अँगल ह्या EG च्या निम्मा होणार, EG आर्क, 1/2 लक्षात घ्या, 1/2 मेजर ऑफ आर्क EG. बघा सर, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता इकडे या सर, हा जो अँगल आहे मेजर ऑफ अँगल FGH, FGH हा अँगल दिसला का बघा सर, हा अँगल, हा अँगल, हा अँगल कुणाच्या ह्याच्या असणार, ह्याच्या असणार बघा सर, निम्मा. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम याच्या निम्मा असणार. म्हणजे मेजर ऑफ अँगल FGH हा कुणाच्या निम्मा असणार, FH च्या निम्मा, 1/2 मेजर ऑफ आर्क FH. सर बरोबर आहे का बघा सर, मेजर ऑफ आर्क, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता या ठिकाणी अँगल EFG म्हणजे हा अँगल, अँगल EFG हा अँगल लक्षात घ्या, बरोबर आहे का. अँगल EFG हा अँगल, ह्याला आपण असं म्हटलं, हा स्टार, अँगल EFG हा स्टार, हा अँगल EFG हा स्टार. आणि FGH हा अँगल, बस हा अँगल, हा ह्याला आपण असं म्हटलं. आणि हा अँगल लक्षात घ्या सर, हे दोन सेम आहेत. म्हणजे लेफ्ट साइड सेम आहे, म्हणजे राईट साइड कशी असणार, सेम. लेफ्ट साइड सेम आहे म्हणजे राईट साइड कशी असणार, सेम. 1/2 1/2 सेम, म्हणजे आर्क EG आणि आर्क FH सेम असणार. मग आर्क EG आणि मेजर ऑफ आर्क FH सेम असणार. देअरफॉर मेजर ऑफ आर्क FH, मेजर ऑफ आर्क FH, EG आणि FH ह्या दोन समान का सांगा, तर हा स्टार आणि हा दोन कोन सेम आहेत, कारण अल्टरनेट अँगल्स, या दोन लाईन पॅरलल्स आहेत. हे दोन अल्टरनेट अँगल, व्युत्क्रम कोन, त्यामुळे हे दोन कोन समान असल्यामुळे हे दोन कोन समान, लेफ्ट साइड सेम झाली बघा सर. ह्याला आपण म्हणत असताना ह्याला आपण मेजर ऑफ अँगल असं म्हणणं अधिक छान दिसेल. हे दोन सेम झाले का, तर ह्याच्यानुसार हे दोन सेम झाले, हे दोन सेम, EG इज इक्वल टू FH. मग आर्क EG ही आर्क EG आणि आर्क FH सेम आहे, तर ही कॉर्ड EG कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड FH, कॉर्ड EG आणि कॉर्ड FH आपल्याला सेम दाखवायचे का सांगा, कारण आर्क कॉन्ग्रुएंट असतील, आर्क कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड रिलेटेड कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतात, बरोबर आहे ना. म्हणजे इथं आपल्याला कसं म्हणता येईल बघा सर, इफ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, बरोबर आहे सर, इफ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, मी तर लिहितो बघा सर, इफ
if arcs are congruent, then their related chords are congruent. कळले का बघा. जर कंस एकरूप असतील तर जीवा एकरूप असतात. हे कंस एकरूप आहेत, इथं दिलंय EG इज इक्वल टू FH, हे सेम आहे म्हणून हे सेम झालं, लक्षात घ्या. म्हणून कॉल्ड EG कॉन्ग्रुएंट टू कॉल्ड FH. इफ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट देन देअर रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. जर कंस एकरूप असतील तर त्याच्या जीवा कशा असतात सांगा, एकरूप असतात. आणि ही जी आहे लक्षात घ्या, ह्याला आपण काय म्हणतो सांगा, कॉर्ड म्हणतो. ही पण काय आहे सांगा सर, कॉर्ड आहे. बरोबर आहे सर. इफ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट देन कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. कंस एकरूप असतील तर त्याच्या संबंधित जीवा एकरूप असतात. इफ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट देन देअर रिलेटेड कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. लक्षात येते का बघा सर. अशा पद्धतीने ह्या रिकाम्या जागा भरण्यासाठी, बरोबर आहे सर, ह्या रिकाम्या जागा भरण्यासाठी आपल्याला मार्क्स आहेत. हे EF पॅरलल टू GH हे दिलेलं आहे त्यांनी, त्यामुळे ही छेदिका झाली. दिस इज द ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे ह्या अल्टरनेट अँगल झाले, लक्षात घ्या सर. हा इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आहे, बरोबर आहे सर. आणि हे दोन कोन समान आहेत, स्टार आणि हा, हे दोन अँगल समान आहेत, अल्टरनेट अँगल्स, म्हणून हे दोन आर्क सेम झाले. हे आर्क सेम झाल्यामुळे कॉर्ड्स सेम झाले. इफ आर्क्स आर कॉन्ग्रुएंट देन कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, खूप छान प्रमेय आहे, लक्षात ठेवा.